जा सू करून दे, जा जा गो गो लवकर जा, चल सू करून ये, मग जायचं, जा 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 सू कर, जा जा सू करून ये गुड. बचल 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 जायचं ना, भिजणार ना तो, मज्जा करणार ना. ऑल सेट, चलो मिला. पाऊस पडतोय मिला, छान जायचं. चहा घेतला कडक मस्त, जबरदस्त पाऊस आहे मिला. सो आम्ही फायनली पोचलो आहे पायथ्याशी. बराच पाऊस होता बेकार, इथं गाडी लावली, आता आम्ही जाऊ वरती. पाऊस चालू झाला आहे, चलो बघूया. बेकार पाऊस आहे, डोंगरावर जायचं आहे आम्हाला आणि खूपच पाऊस आहे. छत्री आणायला हवी होती, शूट करायला खूप अवघड जात आहे, पण ठीक आहे, बघू आपण. आलोय आपण, इथे स्टेडियम दिसतंय क्रिकेटचा, हे किवळे गाव. बेला मजा करते बघा. मस्त वॉटरफॉल आहे इथे. मस्त धुकं पण पडलंय. ए बकरी, ओए बकरी, पळू नको. चल ये इकडे, चल. टॉप आहे पण त्याच्या खालीच इथे थोडी वाट जाते, तिकडे आपण चाललोय. इथे केव एक, ती बघायची. चल there it is. गाडीच. सो आता आपण इथे ब्रेक घेणार आहोत. सो ही आहे व्होल्कॅनिक ट्यूब म्हणतात, म्हणजे काही वर्षापूर्वी, खूप वर्षापूर्वी ह्या इथून असा लावारस
हा वाहत होता आणि त्याच्यामुळेच त्या ट्यूब क्रिएट झाल्या आहेत. याला व्होल्कॅनिक ट्यूब किंवा लावा ट्यूब पण म्हणतात. या साईडला ही बरीच आतमध्ये आहे, म्हणजे 10-15 फूट आत असेल. आणि ही एक लावा ट्यूब आहे आणि ही एक इकडे असा लावा इथनं वाहत इकडे खाली गेला होता. म्हणजे हे खूप लाखो वर्षापूर्वी आणि त्या लावामुळे क्रिएट झालेल्या या ट्यूब्स आहेत, त्यामुळे लावा ट्यूब्स. त्यावरती हा दगडच आहे, बेसॉल्ट रॉक. आणि इथे बरेचसे लावाचे असतील अवशेष, आय डोंट नो. आता आम्ही या लावा ट्यूबमध्ये आलो आहे आणि सोबत घेऊन आलो आहे चहा, जो पूर्ण थंड झाला आहे. पण ठीक आहे, कप पण आणला आहे आणि मी एक पाव आणला आहे, बेलासाठी पण होऊन जाईल. आणि आपण करणार आहोत मॅगी. पाणी बॉटल चला इकडे बेला. मॅगी आता मॅगी पण करतो साईड बाय, चहा पण घेतो मस्तपैकी. बेलायची बसली आहे. बस बस, भूक लागली, बस बस. पाणी टाकलंय आपण. कोंबडी मस्त पाण्यात बसलाय, मजा येते. आणि चहा सुद्धा, वा अजून काय पाहिजे. चहा एकदम थंड झालाय पण ठीक आहे, चव मस्त आहे. एकदम गार चहा, एकदम. एक नंबर. बेला चाय पीजिए. अमृत तुल्य. शाबाश, भूक लागली होती. जर लोकर थंड करायची असेल तर तुम्ही असं करू शकता. थंड
घेऊन आलो, थोडं बघू एक्सप्लोर करूया. बरीच आते बघा. जवळपास 15-20 फूट आतमध्ये आरामशीर. झाला आता नाश्ता, सर्व आवडतं आणि मग निघतो बेला वैतागली. अशा प्रकारे व्होल्कॅनिक लावा ट्यूब आपण पाहिली आणि आता आपण वरती जाऊ, मग खाली उतरू. खूप मोठा दगड पडला. आय होप आत्ता जस्ट एक खूप मोठा दगड पडला आहे. बेला पण बघते बघा. पहिला बेकार आहे, माती वाहून जाते त्यामुळे दगड एकदम लूज होतं. त्या व्हॅलीत पडला खाली आणि ते मस्त क्लाउड येते, त्यामुळे निसर्ग एवढा सोपा नाही आहे. चला जाऊया. होय नो 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 रेडी आहेस का गं? रेडी. पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे आणि आपण उतरतोय आता खाली. बेला पळतच जाते नुसती. आणि जाऊया आता मस्त. होपफुली पाऊस येणार नाही. इकडे हे अयप्पा टेम्पल दिसतंय बघा. हे अयप्पा टेम्पल आहे देवरोडचं आणि तिथे दुर्गा टेकडी आहे. आणि हे पुणे शहर. वा 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 खूपच वाढलं. पाणी थोडं कमी झालं आहे आणि स्वच्छ पाणी आहे. हे खरं पावसाचं पाणी. त्यात माती खूप कमी आहे. चल बेला खूप खुश आहे आज. खूप दिवसांनी तिला बाहेर आणलं. खरं तर पावसात बाहेर जाणं अवघड असतं डॉगसाठी, तर आज खुश आहे ती. सो इथे लावलेली ही झाडं ही सगळी ग्लिसर्डियाची आहेत. ह्याला उंदीरमारी पण म्हणतात मराठीत. आणि ही सर्व बाहेरच्या देशातली विदेशी झाडं आहेत. तर पूर्वी इकडे प्लांटेशन झालं होतं 90s-80s मध्ये. तर या टेकड्यांना, पुण्याच्या सर्व टेकड्यांना असं हे झाडांचं वृक्षारोपण केलेलं. आणि ही झाडं खूप धोकादायक आहेत खरं तर, पण ठीक आहे आता काय. इकडे खाली मोरांचा आवाज येतोय. आपण आलोय खाली चढ. आणि त्या ठिकाणी एक तुम्हाला दाखवायचं आहे मला. बघा. सो इथे रंकाळ्याचा खेळ आहे. सॉरी मंकाळा. इथे मंकाळ्याचा खेळ आहे हा, जो खूपच जुना असणार आहे 100%. म्हणजे पूर्वी इथे वस्ती असणार आहे आणि लोक टाइमपास म्हणून हा मंकाळ्याचा खेळ अशा दगडात कोरायचे आणि दगडांनी खेळायचे. मस्तच एकदम पायथ्याशी आहे. अपोजिट साईडला आहे. फायनली आलोय खाली.